शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्रीपेवाडी हायस्कूलमध्ये दुर्दैवाने शॉर्ट सर्किटमुळे मोठे नुकसान झाले आहे। त्याची पाहणी करून आर्थिक मदतीसाठी युवा नेते उत्तमअण्णा पाटील यांनी जाहीर केले। आज श्रीपेवाडी येथील हायस्कूल ऑफिसमधील संगणक रूमला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। या प्रसंगी युवा नेते श्री उत्तमअण्णा पाटील यांनी शाळेत भेट देऊन प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीची पाहणी करून सर्वप्रथम अरिहंत उद्योग समूहातर्फे 1 लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली। समाजसेवेसाठी तत्पर असलेल्या नेत्यांशी अशा प्रकारची मदत केली याबद्दल पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या मनामधून कौतुकाची शब्द उमटत आहेत। त्याचबरोबर राज्याचे लोकोपयोगी खात्याचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी साहेब व चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय प्रियंकाताई जारकिहोळी यांच्या प्रयत्नातून शाळेसाठी भरघोस निधी देण्याची ग्वाही दिली। यावेळी चेअरमन श्री अशोक पुजारी, व्हाईस चेअरमन श्री अविनाश पाटील, BO महादेवी नाईक, तसेच मुख्याध्यापक JS जाधव सर, माजी मुख्याध्यापक साळुंके सर, संचालक गजानन शिंदे, स्मिता पाटील, शिक्षक वर्ग, ग्रामपंचायत सदस्य विजय पवार, माजी तालुका पंचायत सदस्य दत्तात्रय वडगावे, प्राध्यापक सचिन खोत, बाबासाहेब कांबळे सर, दशरथ जबडे, अमित शिंदे, रणजित पवार, शिवाजी रानमाळे, सुशांत वडगावे, संभाजी पाटील, प्रकाश कुंभार, सुशांत शिंपुकुळे, प्रवीण सौदलगेकर, श्रीपेवाडी, नांगनूर, जत्राट, पंचक्रोशीतील आजी माजी विद्यार्थी व नागरिक, ग्रामस्थ व इतर मान्यवर मंडळी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार।